लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। महापालिका स्मार्ट सिटी कंपनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीनं गोदापात्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले घाट सुशोभीकरणाच्या नावाखाली पुरातन पायऱ्या आणि वास्तूंची तोडफोड करण्यात येत असून त्याविरोधात नाशिक शहरातील विविध संघटना चांगल्याच आक्रमक झालेल्या आहेत। आज या संघटनांकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। गोदा घाटावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी बांधलेला घाट आणि गांधी तलाव हे काळ्या पाषाणातील मजबूत घाट आहेत। तर असं असताना देखील सुशोभीकरणाच्या नावाखाली या घाटांची तोडफोड केली जाते, त्यामुळे नदीपात्र अधिकच अरुंद होण्याची शक्यता आहे। सिमेंटचे ठोकळे त्यात जोडले असल्यानं ते पाण्यात उतरणाऱ्या भाविकांसाठी अपघातासाठी कारणीभूत ठरतायत। स्मार्ट सिटी कंपनी, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हे तोडफोड आणि नासधूस करत असल्याचा आरोप विविध संघटनांनी केलेला आहे। त्यामुळे विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी थेट गोदापात्रात उतरत प्रशासनाचा धिक्कार करत जोरदार आंदोलन केलेलं आहे। अहिल्या घाट तोडणाऱ्या प्रशासनाचं निषेध असो, अहिल्या घाटाची तोडफोड करणाऱ्या प्रशासनाचं निषेध असो। अहिल्या माता शक्ती दे, अहिल्या गोदा झालीच पाहिजे, स्वच्छ गोदा, सुंदर गोदा झालीच पाहिजे। हिंदू धर्म अमर रहे, अमर रहे। हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्या गोदावरी झालीच पाहिजे, अहिल्या गोदावरी झालीच पाहिजे। अहिल्या घाटाची तोडफोड करणाऱ्या प्रशासनाचा निषेध असो, स्वच्छ गोदा, सुंदर गोदा झालीच पाहिजे। मंदिर बचाओ, मंदिर बचाओ, मंदिर बचाओ, गोदा बचाओ, मंदिर बचाओ। ठेकेदार हटवा, दरम्यान यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार टीकास्त्र झोडलेला आहे। विशेष म्हणजे सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत हे आंदोलन केलेलं आहे। पुरोहित संघ देखील या आंदोलनात सहभागी झालेला आहे। याने निश्चितपणे राजकीय पक्ष, आता पक्ष हा बाजूला ठेवा, शहर आमचं आहे। या शहरामध्ये काय करायचं काय नाही, कोणी यायचं आणि काही सुचवायचं ह्या शहराला मान्य नाही। या गोदावरीमध्ये ज्या अहिल्यादेवींनी बांधलेला स्वतः स्वमालकीचा घाट आहे, ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे तुम्हाला? जे अजून 100, 150, 200 वर्ष जे टिकतोय आणि तुम्ही तिथं चौथारे बांधताय। नाशिक महानगरपालिकेच्या पूररेषेमध्ये कुठंही तुम्हाला बांधकाम करता येत नाही आणि तुम्ही नदीपात्रात बांधकाम करता, तुम्ही गोदावरीच्या पात्रात बांधकाम करतात। हा कुठला न्याय आहे? आणि म्हणून ही जी शासनाने कमिटी नेमलेली, हे जे दलाल नेमलेले, हे कुठंतरी थांबले पाहिजे। हे दलाल थांबलं पाहिजे। पुरोहित संघ इथं यांनी कोणत्याही पुरातत्व खात्याची परवानगी घेतलेली नाही, जलसंधारण मंडळाची परवानगी घेतलेली नाही, नगररचना विभागाची परवानगी घेतलेली नाही। इथे नियमच नाहीये। घाटांवर जुने मंदिरं असतील, धर्मशाळा असतील, समाध्या असतील, घाट असतील, यांच्याशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करण्याचा कोणताही सरकारला आणि कोणत्याही प्रशासनाला अधिकार नाही। आणि मग फक्त ठेकेदार आणि पैशाची लूट, आलेल्या निधीची लूट करण्यासाठी जर असा प्रयत्न करून जर माझा हा अहिल्यादेवींनी बांधलेला घाट आणि ह्या गोदाबाईचं पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तो धिक्कारार्ह आहे। ह्या प्रस्तावच रद्द झाला पाहिजे। शासनाने ताबडतोब हा प्रस्ताव रद्द करा। आमच्या भावनाशी त्यांनी खेळू नये अशी भूमिका आमची आहे। दरम्यान या संदर्भात संबंधित विभागानं पुरातत्व विभाग, पाटबंधारे विभाग यांची कोणतेही निकष विचारात घेतले नसल्याचं या संघटनांनी नोंदवलंय। याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं आज शनिवारी गोदा काठावर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। या आंदोलनात धनगर विकास परिषद, पंचवटी फोरम, सकल हिंदू समाज, नाशिक बचाव समिती, पर्यावरण प्रेमी नागरिक, पुरोहित संघ, संत सेवा समिती अशा विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झालेले आहेत। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।